नमस्कार, मी सुरेश काटे. आपल्या सगळ्यांचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे. गेले 2 दिवसांपासून भाजपच्या आमदाराने गोळीबार केल्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. नेमकं गोळीबार का झाला, याची कारणं काय आहेत? आपल्यासोबत आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत. एकनाथ जाधव यांचं कुटुंब आहे. यांनी गणपत गायकवाड यांच्या विरोधामध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला आहे की एकनाथ जाधव यांची जमीन आहे, गणपत गायकवाड यांनी घेतली आहे असा त्यांचा दावा आहे. यांच्या दोघांच्या वादामध्ये नेमकं महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांचा प्रवेश कसा झाला यांच्या वादामध्ये, यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. मात्र सविस्तर नेमकं घटना काय आहे, जमिनीचा वाद काय आहे, आपण या कुटुंबाकडूनच जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सध्या हे कुटुंब आहे. काय सांगाल ताई, गेले 2 दिवसांपासून गोळीबाराचा प्रकार सुरू आहे. भयभीत अवस्थेमध्ये आहात तुम्ही. काय वाटतंय तुम्हाला, कसा वाद आहे हा? वाद खूप भयानक आहे. त्यामुळं आम्ही खूप घाबरून गेलेलो आहोत. आमची मुलं शाळेत जात नाही 2-3 दिवस आणि आम्ही पण खूप घाबरलो. ताई काय सांगाल, नेमकं जमिनीचा वाद काय आहे? तुमच्या सासऱ्यांची जमीन आहे असं सांगताय तुम्ही, आणि एका बिल्डरला ती जमीन तुम्ही विकासकासाठी दिली होती. नेमकं काय प्रकरण आहे? सासऱ्यांनी ही जमीन म्हणजे 27 वर्षापूर्वी एका बिल्डर तो लंका त्याला दिलेली आहे. डेव्हलप करार केलेला होता तो. तर या गणपत आमदारचा याच्याशी काही संबंध नाही आमच्या जमिनीशी. त्या लंकाला दिलेली आहे. तर तो लंका समोर न येता हा गणपत गायकवाड त्या दिवशी म्हणजे एवढ्या दिवस तो काय तिथंशा येत नव्हता, पण आता त्यांनी 10 दिवसापूर्वी सातबारा फिरवला आणि तिथे त्यांनी कंपाऊंडचं काम चालू केला आमदारने. तर त्याला त्या विचारण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो की कोर्टात दावा चालू असताना तुम्ही काम कसं चालू केला इथंशा, आमच्या केस चालू आहेत कोर्टात. तर गणपत गायकवाड हे फावडा घेऊन अंगावर धावत आले, जातीवरून शिवीगाळ केली आणि तुम्ही कुठल्या पण कोर्टात जा, माझं काहीच करू शकत नाही असे बोलले. म्हणून आम्ही महेश दादा गायकवाड हे सामाजिक कार्यकर्ता पण आहेत आणि ते लोकांना मदत करतात, म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. मला तो मुद्दा तर आपण विचारणारच आहोत. तुम्हाला एक मुद्दा असा विचारायचा मला की ज्यांना तुम्ही त्यांच्याशी जो करार केला आहे त्या बिल्डरचा आणि गणपत गायकवाड यांचा संबंध काय? गणपत गायकवाड कधी तुमच्या समोर आले होते का? नाही, गणपत गायकवाड कधी समोर आलेले नाही. ज्यांच्याशी सौदा झालेला आहे जमिनीचा, जो लंका शेट आहे, त्यांना पार्टनर घेतलेलं आहे गणपत गायकवाडला असा. पण ते कधी समोर आले नव्हते गणपत गायकवाड. ते त्या दिवशी त्यांनी तो सातबारा फिरवला आणि तो जो मेन आपला लंका आहे ज्याला जमीन दिली तो काय समोर येतच नाही कधी असं आहे. तर हेच यांनी कंपाऊंडाचं काम चालू केला होता गणपत आमदारने. मग ते आम्ही विचारण्यासाठी गेलो त्यांना का एक केस चालू असताना तुम्ही असं कसं करू शकता. तर त्यांनी आम्हाला काय तिथं जास्त केला नाही. त्या अंगावर धावून आले आणि जातीवरून शिवीगाळ केली त्यांनी. म्हणून आम्ही मदतीसाठी महेशदादा गायकवाड यांच्याकडे गेलो होतो. म्हणजे महेशदादांबद्दल आम्ही बरंच काय ऐकलेलं आहे, काही लोकांना मदत करतात म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो मदत मागासाठी. तर महेशदादा आले आणि बोलले की आपण बसून सेटलमेंट करू, काहीतरी याच्यावर मार्ग काढू. असं ते काढण्यासाठी महेशदादांनी संध्याकाळी मीटिंग ठेवली का आपण त्यांच्याशी सविस्तर बोलू. बापरे, मी सांगतो त्यांना का त्यांचं काय असतील पैसे ते देऊन टाका आणि हे मिटवा, त्या गरिबाला कशाला तसा ठेवता तुम्ही, असे महेशदादा बोलत होते. तर संध्याकाळी ती मीटिंग ठेवली. तर ते पारेख आहे तो लंका शेट आहे, त्यांनी मध्ये ते पारेखला टाकलेलं आहे. हां, तर ते मीटिंगला कोणी न येता ते डायरेक्ट कोर्टात गेले आणि तिथे FIR दाखल केली. तर तिथं आम्ही पण गेलो. मग महेशदादा आले आमच्यासोबत का चला ते जर कोर्टात गेलेत ही लाईन पोलीस स्टेशनला
आपण पण जाऊ तिथं. जर काय पोलीस स्टेशनमध्ये आपण समझोता करू, बाबा यांचं काय असेल ते देऊन टाका, असं मी त्यांच्याशी बोलतो. समझोत्यासाठी गेलेला असताना या गणपत गायकवाडने त्यांच्यावर फायरिंग केली. फायरिंग ज्यावेळेस झाली म्हणजे गणपत गायकवाड त्या ठिकाणी आले, महेश गायकवाड पण आले, तुम्ही सगळे कुठे होतात त्या? त्यावेळेस आम्ही दुसऱ्या रूममध्ये होतो. पण म्हणजे आवाज आला त्यानंतर समजला की फायरिंग झाली. यामध्ये मी तुम्हाला आणखीन एक विचारतोय दादा, नेमकं महेश गायकवाडचा गायकवाडसोबत तुमची ओळख कशी झाली? महेश गायकवाडने ह्या सगळ्या प्रकरणामध्ये थेट हस्तक्षेप कसा केला? कारण महाराष्ट्राला हा प्रश्न पडलेला आहे की महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांचा कसा वाद झाला आहे? महेश गायकवाड एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सर्व गोरगरिबांना मदत करतात. म्हणून आम्ही त्यांच्याकडे धावत गेलो की आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तर ते बोलतो मी तुम्हाला न्याय मिळवून. ते जागेवर आले, त्यांना कंपाऊंड रोखण्याचा प्रयत्न केला. एक राहुल दादा पाटील होते. मग आम्ही त्याही बोलतो ते बोलतो आम्ही तुमचे पैसे देतोय. संध्याकाळी 7 वाजता मीटिंग ठेवली. ते काय मीटिंगला आले नाही. मग ते NC द्यायला आमच्या विरुद्ध गेले. मग तिथे आम्ही NC द्यायला आम्हाला दादांनी नेले. तितक्यात ते NC द्यायचा चालू होता आम्हाला एक केबिनमध्ये. तितक्यात गणपत गायकवाड आले आणि यांची त्या केबिनमध्ये काय झालं ते आम्हाला काहीच समजलं नाही. नाही, आवाज आला तिथं मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे फायरिंगचा आवाज आला होता. तर त्यावेळेस तुम्हाला हे कसं कळलं? तिथे तुम्ही काय काय पाहिलं? हे सगळं झालं त्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात. काय दिसलं तुम्हाला तिथे सगळं त्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये? पोलीस स्टेशनवर सगळी पलापल चालू होती. महेश दादांना गोळी लागली. त्यांना घेऊन जाताना माणसं बघितली आम्ही. पूर्ण आरडाओरडा सगळीकडे चालू होता. सगळी जिकडे तिकडे पलापल चालू होती. आम्ही घाबरून साईडला पळालो होतो. गेली 4-5 दिवस झाले तुम्ही असं सांगताय की तुमची मुलं शाळेत जात नाही आहेत. आणि मी पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की महेश गायकवाड तुमच्या वादात कसा आला? महेश गायकवाडची तुमची ओळख कशी? काय कशी मदत मागितली? थोडं सविस्तर सांगाय मला. आम्ही मैदानकडे मदत मागा कशासाठी गेलो? कारण हे गणपत गायकवाड त्यांनी पूर्ण अति केलं होतं आमच्या जागेवर. पूर्ण अतिक्रमणच करून टाकलं होतं. आम्हाला तिथे उभा पण करून देत नव्हतं. जागेवरती येऊन पण देत नव्हता. दमदाटी करायचा. माझी जागा आहे, माझ्या नावावरती जागा आहे बोलते. तुम्हाला काय करायचं तुम्ही कुठं पण जाऊ शकताय. मी तुम्हाला येतं म्हणलं. आता जागा आहे ती रंकाशेठच्या आता नावावरती आहे. आणि हा मध्येच हक्क चालवत होता तशी पार्टनर म्हणून सांगतो मी नंतर. म्हणून आता आमच्यात काय कोण आहे म्हणून आम्ही नेता म्हणून आम्ही यानं हे केलं. महेश दादांना का तुम्ही तरी आम्हाला मदत करा थोडी. तो बोलतो ठीक आहे काय असेल ते आपण बसून मांडवली करून टाकू तुमची. त्यांना द्यायला सांगतो काय पैसे असतील तर. पण ते कधीच बोलला नाही. तो डायरेक्ट तोंडातच बोला तुम्हाला पैसे देणार नाही मी. हमेशा असंच बोलत राहतात. म्हणून आम्ही महेश दादाला तिथं मध्यस्थ टाकला त्यांना का बा तुम्ही तरी आम्हाला आता मदत करा, बाकी कोण करणार आहे नाही. बोललं ठीक आहे तुम्हाला करतो मदत बोलतो मी. यासाठी काय बोलतो. म्हणून त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे बोलणी पण केली व यांचे आहेत ते पैसे देऊन टाकाय ना. तेवढं पण झालं वापस. ते बोलतो ठीक आहे संध्याकाळी पण बसून करून घेऊ. ते न करता डायरेक्ट पोलीस स्टेशनला आमच्या FIR दर्ज करायला गेले. म्हणून पोलीस बोलले तुम्ही पण इकडे यावं, तुम्ही पण काय असेल ते करा FIR दर्ज. याच्यावर आम्हाला इकडे बसून ठेवलं. तिकडे त्यांचं कधी काय झालं आम्हाला काय समजलंच नाही एकदम. किती लोक होती त्या पोलीस स्टेशनमध्ये? काय अंदाज आहे? काय काय परिस्थिती बघितली त्यावेळेस तुम्ही ती सगळी? आणि ही परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटलं? परिस्थिती बघून म्हणजे पूर्ण भीतीच वाटली ना एकदम. माणूस घाबरूनच गेला एकदम. पळापळ झाली तशी. जेव्हा तो जीवाला गमून घाबरत होता. पळापळ झाली एकदम. तुमची मुलं शाळेत नाही आहेत. 4-5 दिवस झाले शाळेत नाही आहेत. एका आमदाराने हा गोळीबार केलेला आहे. तुम्हाला काय भीती वाटते? तुमची मागणी काय आहे नेमकं आता? सरकारकडे काय मागणी? तुम्ही गुन्हा दाखल पण केलेला आहे. नेमकं काय गुन्हा दाखल केला आहे? आणि आता मागणी काय आहे? कशा पद्धतीने तुम्ही आता सगळं जनजीवन जे आहे ते तुम्ही या ठिकाणी जगताय आता? आमची मागणी काय सरकारला की आम्हाला गरिबांवर दलितांवर अन्याय झालेला आहे. दलितांवर अन्याय झालेला आहे. आम्हाला दलितांना मदत करावं. आमची जागा आहे जी आम्हाला हे करून द्यावे अशी आमची मागणी आहे. मुलं किती दिवस झाले शाळेत गेले नाहीत? 4-5 दिवस झाले शाळेमध्ये मुलं गेली नाही. शासनाकडे काय संरक्षणाची मागणी किंवा काय तुमची काय इच्छा काय आहे आता? काय मागणी नेमकं? आम्हाला शासनाकडून आमची मागणी आहे की आम्हाला संरक्षण द्यावा अशी आमची मागणी आहे आमची. आता रात्रंदिवस एवढी मोठी घटना झालेली आहे. घरामध्ये झोपताना काय मनात भीती काय अशी काय निर्माण होते का?
मनामध्ये भीती रात 3 दिवस झाले झोपलो नाही मी. अशी भीती मनामध्ये ती सारखी भीती वाटून राहिली. कुठे आपण कामाला असं जाऊ शकत नाही अशी भीती वाटू लागली. मग मुलांना शाळेत का पाठवत नाही तुम्ही? मग त्या थोड्या दिवसात आम्हाला ती भीतीच वाटू लागली ना त्यामुळे मुलांना आम्ही शाळेत नाही पाठवले. अत्यंत गंभीर ही घटना ही घडलेली आहे. त्यामुळे मुळात महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड या जाधव कुटुंबामध्ये कसे आले होते याचं सविस्तर जी माहिती आहे ती जाधव कुटुंबाने आपल्याला सांगितलेली आहे. मात्र सध्या तरी हे कुटुंब जे आहे ते भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र आणि राज्य सरकारकडे एकच मागणी केलेली आहे, या कुटुंबांना पोलीस संरक्षण मिळावं. सुरेश खाडे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.